ऑफिशियल मॅचला चालू करा कृपया करून. पहिलाच बॉल बॅक पुढे जाताना कट केलाय. चांगली फिल्डिंग. बॉल नंबर 3. पुनश्च एकदा हवेमध्ये जज करता क्षेत्ररक्षक. चांगली जजमेंट होती परंतु अंतिम क्षणी कॅच मात्र ड्रॉप होते. रनआउटची शक्यता होती. बॅकअप चांगल्या रीतीने आला. इथे रन मिळतील या बॉलवरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या 3 या अंकावर. 3 बॉल संपलेत. प्रयत्न लाजबाब होते क्षेत्ररक्षकाचे परंतु कॅच पकडणं गरजेचं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुमच्या हाताला बॉल स्पर्श करतो ना ती कॅच ड्रॉप मानली जाते आणि इथे देखील कॅच सहजरित्या सोडले. 3 बॉल मध्ये 3 फुल टॉस बॉल. पूर्णपणे विचार करत असताना बॉल वरती पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी हा तो षटकार. कॅच पकडली असती तर कदाचित षटकार तुम्हाला पाहायला मिळाला नसता. चुकी आहे. चुकीला क्रिकेटमध्ये तरी माफी नाहीये. 4 बॉल मध्ये आता धावसंख्या 9 या धावसंख्येवर. बॉल नंबर 5 आकाश रसाल. वेगवान बॉल. दांडी गुलकर असताना प्रत्युत्तर दिलं षटकाराचं. पाठवलं माघारी. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे.
एका षटकामध्ये धावसंख्या 9 ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल अकुल टप्प्याचा बॉल त्यावरती दिशा देण्याचं काम वेगाचा वापर केला बॉल वरती 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत बॉल अडवला जातोय चांगली फिल्डिंग थर्ड मॅन मध्ये धावा मिळतील या बॉल वरती 2 च्या मदतीने धावसंख्या 11 आहे धावसंख्येवर. धावसंख्या 11 धावफलकावरती संत गतीने पुढे सरकण्याचा मानस या मॅच मध्ये मॅच नंबर 4 तुम्ही पाहताय. बॉल नंबर 2 सन्मान दिलाय रनआउटची शक्यता आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि ते मात्र असफलता. रन मिळाली ते एक रन वाचवू शकत नाहीये फिल्डर रन धावसंख्या 1 पुढे जाते 12 या धावसंख्येवरती. 2 बॉल मध्ये धावसंख्या 12 ओव्हर नंबर 2 मध्ये आपण खेळ पाहताय. गोलंदाजी मार्क वरती अविनाश मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी फक्त धाव खर्च केली होती 1-3 सफलता त्याने अर्जित केलं होतं. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडली जाईल कॅच आणखी एक फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानात आतमध्ये सुनील कमबॅक करत असताना अविनाश वेगवान बॉल फिल्डर आहे उपस्थित रन मिळाली ते फक्त एक दुसरीचा प्रयत्न करायचा आहे थ्रो वाईड परंतु इथे रन मिळेल फक्त एक च्या मदतीने धावसंख्या 1 पुन्हा पुढे जाते धावसंख्या धावफलकावरती 13 आहे धावसंख्येवरती. 4 बॉल संपले त्या षटकातील 10 बॉल मध्ये 13 धावा धावफलकावरती. P1 चं निर्बंध मैदानाच्या आतमध्ये P2 चा निर्बंध देखील आपण पाहताय. वेगवान बॉल ऑफ ब्रेक टाइपनं फ्लिपर टाइपनं बॉल इष्टरक्षक आकाश रसालच्या हातामध्ये आणखी एक निर्धाव बॉल धावसंख्या स्थिर तिथेच राहील ती 13 आहे धावसंख्येवरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. P1 च्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी 9 धावा देत 2 विकेट मिळवले आकाशनं आणि आता या P2 च्या षटकामध्ये देखील मागचा दरवाजा खऱ्या अर्थानं उघडा केला आणि चोरी करून गेलाय. याच पद्धतीनं दांडी गुल करत असताना फलंदाज जाईल माघारी. कमॉन डीजे. बंद संपलेत 30 सर्कलच्या बाहेर आता सीमारक्षक आपण पाहतोय 5 ओव्हर नंबर 3 पहिला बॉल आकाश पहिलाच वेगवान बॉल दिशा खराब आहे बॉलवरती वेग होता है बॉलवरती प्रचंड परंतु दिशेमध्ये भरकटला इथे आकाश आणि त्याच कारणास्तव धावसंख्या 1 न वाढती धावसंख्या अतिरिक्तच्या साह्याने 14 आहे धावसंख्येवर 7 ची सरासरी गाठली 2 षटकांमध्ये 14 धावा आहे धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 मिडल ऑर्डरचं षटक आकाश रसालनं स्वतःवरती जबाबदारी. वेगवान बॉल त्यावरती आक्रमणाचा इरादा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु चांगले प्रयत्न रनआउटची संधी आणि ते मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज जाईल माघारी. आणखी एक धक्का लागत असताना
टीम सोमजाई माता 11ला. थँक्यू डीजे. रनआउटच्या सर्वांमध्ये फलंदाज बाद आत्महत्या केली मित्र म्हणेल फलंदाजानं आणि तिथून मात्र जाईल तो माघारी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम प्लीज. अमोल आल्या आल्या अक्रॉस लाईन भिरकावून दिला बॉल सीमा पार. लॉंग लेग मध्ये येतोय अमोलच्या बॅट मधून हा अनमोल षटकार. बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या षटकारानं 20 या धावसंख्येवरती अमोलनं आल्या आल्या षटकार ठोकलाय. कमालीची बॅटिंग. इथे येतो डॉट बॉल. योगेशच्या बॅटमधून षटकार आला. माफ करा असं वाटलं होतं अमोलच्या बॅटमधून. बॉल नंबर 4 धीम्या गतीनं व्हेरिएशन करत असताना आकाश रसाल आणखी एक डॉट बॉल. 2 लगातारचे डॉट बॉल तुम्ही पाहताय. 4 बॉलचा खेळ संपला. षटकातील धावसंख्या धावफलकावरती साथे स्कोरर निशांत दादा माहिती सांगत असताना 21 धावा धावफलकावरती. बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये आकाश करणार नाही. चुकीतून मात्र लागेल आणखी एक धक्का. विकाससाठी पारितोषिक येतं. राजेश दिसला यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचा बॉल या षटकातील. हवेमध्ये बॉल. नो मॅच लँड रिझन मध्ये बॉल. एक टप्पा केर फिल्डरच्या हातामध्ये. रन मिळालेल्या बॉलवरती 1 ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील संपलाय. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या अंती 22 या अंकावर. तीन षटकांमध्ये धावसंख्या 22. ओव्हर नंबर 4. विकास ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अमोल. दोनही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती रोहन सज्ज होतोय. ओव्हर नंबर 4 पहिलाच बॉल. रोहनचा वेगवान बॉल. अफलातून गोलंदाजी. वेग पकडलाय पहिल्याच बॉल वरती. लाईन देखील चांगल्या रीतीनं. डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर 22 या धावसंख्येवर. जवळजवळ 19 बॉल फेकलेत. टीम किंग ब्रदर्स रजपे 11 आणि धावा खर्च केल्यात फक्त 22. षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज विकाससाठी जगदीश दिसला यांच्या माध्यमातून. बॉल नंबर 2 वेगवान बॉल. गुडल्यांच्या स्पॉट वरती बॉल पिच झाला वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
2 लगातारचे डॉट बॉल आपण पाहताय. धावसंख्या स्थिर राहील 22 वरती. अडखळल्या धावसंख्या 22 च्या अंकावर. चांगली गोलंदाजी रोहनची. 2 लगातारचे डॉट बॉल. षटकारासाठी पारितोषिक आलंय परंतु इथे डॉट बॉलची सांगता सातत्य नव्हती. बॉल नंबर 3 मध्ये देखील कमालीची गोलंदाजी. योग्य टप्प्यावरती समतोल आखत असताना या षटकामध्ये गोलंदाज रोहन 3 लगातारचे निर्धाव बॉल फेकत असताना 3 बॉल मध्ये धावच खर्च केले नाहीये. कमालीची गोलंदाजी. धावसंख्या तिथेच थांबेल 22 च्या अंकावर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. किंग ब्रदर्स 11 रजपे. मागील मॅच मध्ये देखील यावेळी मात्र हा बॉल ऑफिशियल्स निर्णय घेतील या बॉलचा. वाईट बॉलचा इशारा. अंपायरचा एक अतिरिक्त धाव धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती. बॉल संपले त्या षटकातील 3. दिशेमध्ये थोडासा भरकटलाय रोहन परंतु चांगली गोलंदाजी आहे रोहनची. 3 बॉल मध्ये त्याने धावा खर्च केल्यात फक्त 1. ओव्हर नंबर 4 मध्ये तो गोलंदाजी करतोय कारण इथून आक्रमण चढवणं गरजेचं आहे. एक बॅलन्स टार्गेट सेट करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला आणि त्या विरोधामध्ये देखील चांगली गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून आपण पाहताय. रोहनचा बॉल लोवर फुलटॉस. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. स्वतः कर्णधार आकाश रसाल बॉल पकडेल. वेगानं थ्रो फेकतोय स्ट्राइक एंड कडे. ते मात्र यष्टीरक्षकांना बॉल पकडलाय. रन मिळाले या बॉलवरती फक्त 1. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात रोहननं 2 आणि त्याच कारणास्तव धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती. 4 बॉल संपलेत. अंतिम 8 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान 20-25 धावा जमवाव्या लागतील 8 बॉल मध्ये. धावसंख्या ती 24. बॉल नंबर 5 बॅटची कडा. कमालीची फिल्डिंग. वॉट एपर्स मैदानात देत असताना फ्लाइंग एपर्स मैदानाच्या आतमध्ये पकडली जाईल कॅच. अद्वितीय कॅच पकडल्या मैदानाच्या आतमध्ये आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद. खर्च केला आणि त्याच कारणास्तव धावसंख्या 30 धावफलकावरती. 4 ओव्हर मध्ये अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. 30 धावा धावफलकावर. 7 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. 30 धावा 7 बाद अशी अवस्था आहे. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 5 मध्ये लागतोय षटक. बॅटची कडा आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. प्लीज आदेश गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती सफलता अर्जित केल्या आदेशनं. धावसंख्या स्थिर येते 30 या धावसंख्येवरती. 12 प्रतिनिधी तुमचा असणं खूप गरजेचं आहे. याकडे आपण लक्ष द्या. 5 बॉलचा खेळ बाकी. अलॉंग द कार्पेट वेगानं काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग. बॉल पकडेल.
चांगली फिल्डिंग केली क्षेत्ररक्षकांना, कौतुक करेल. रन मिळाली ते फक्त एक च्या मदतीने धावसंख्या 31. अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ऋषिकेश दिसल्याच्या षटकारासाठी, ऋषिकेश सावंतसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज षटकारासाठी. इथे मात्र वेगवान बॉल शरीरापासून दूर आहे. ऑफस्टिकच्या पासून देखील बराचसा वेळ बाहेर पंच सांगत असताना व्हाईट बॉलला धावसंख्या 1 पुढे जाते 32. ऋषिकेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज राजेश दिसल्या यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 32. बॉल संपले त्या षटकातील 2. तिसरा बॉल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते मात्र चांगली कॅच पकडले. फलंदाज होईल बाद, लॉंग ऑफ मध्ये पकडले जाईल कॅच. आणखी एक फलंदाज बाद. 8वा धक्का लागत असताना टीम सोमजाई माता 11ला. तेहतीस धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 30 बॉल मध्ये टीम किंग ब्रदर्स 11 रजपे संघाला. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या कृपया करून. सोमजाई माता 11 टिंगलस आपलं क्षेत्र. लो स्कोरिंग मॅच आणखी एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 30 बॉल मध्ये 33 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी आकाश आणि त्याच्या समयामध्ये जातोय मैदानाच्या आतमध्ये सुमित. आकाश आणि सुमित. तीस बॉल 33 ची गरज आहे. P1 P2च्या षटकामध्ये दाबा येण्याचा प्रयत्न निश्चित करताना दिसेल आकाश रसाल आणि त्याच्या समूहामध्ये सुमित. तीस बॉल 33 ची गरज आहे. 12वा प्रतिनिधी द्या जय सोमजाई माता 11.
केवळ गोलंदाजी मार्क वरती आणि केवळ 33 धावसंख्येची गरज आहे. केवळ एक कमी धावांचा षटक हातावा लागेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. पहिलाच बॉल अकराचा लाईन हवेमध्ये बॉल गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. डकआउटच्या स्वरूपामध्ये कॅप्टन आकाश रसाल बॅक टू द डगआउट. मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय. धावसंख्या 0 अंकावरती आणि 1 विकेट मैदानाच्या बाहेर. 1 बॉल संपलाय. बॉल नंबर 2 हवेमध्ये बॉल आणखी एक विकेटची दाट शक्यता आणि ते मात्र पकडली जाईल कॅच. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. लगातारचा दुसरा धक्का लागत असताना किंग ब्रदर्स रचपे 11ला. कमॉन डीजे. टप होताना पाहायला मिळेल का? 2 लगातारचे विकेट घेत या मॅच मध्ये कमबॅक केले गोलंदाज केवलनं. 2 लगातारचे विकेट आणि त्यानंतर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन विकेट हॅट्रिक बॉल. नवीन फलंदाज अमर. अमरचा ट्रेडमार्क शॉट एक्सलंट कव्हर डाव इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल इथे थांबणार नाहीये. जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. अमरचा ट्रेडमार्क चौकार. ट्रेडमार्क शॉट तुम्ही पाहिला. कव्हर ड्राईव्ह प्रॉपर कव्हर ड्राईव्ह त्यांना मारले आणि 4 धावा धाव फलकावरती. 3 बॉल संपलेत. आणखी एक चांगल्या रीतीने फटका खेचत होता चेंडू. इथे रनआउटची संधी होती परंतु थ्रो अॅक्युरेट नाहीये. जीवनदान मिळालं इथे मात्र अमरला. बॉल नंबर 4 मध्ये धावा येतात. 5 धावा धाव फलकावरती. बॉल संपलेत 4. 4 बॉल मध्ये 5 धावा धाव फलकावरती. सुमित ऑन शाळेक आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती केवळ चांगली गोलंदाजी. साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकांची. रनआउटची शक्यता होती परंतु ती गमावली. रनआउटची संधी. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. केवळचा बॉल अक्रॉस द लाईन. फिल्डर नाहीये तिथे उपस्थित. चांगली फिल्डिंग. धावा मिळते त्या बॉल वरती. एक दुसरीचा प्रयत्न केला. ओव्हर थ्रो.
ओव्हरथ्रो मिळतो आणि इथे मात्र एक धाव संख्या होती, तिथे धावा मिळतील त्या तब्बल धाव फलकावरती 3-3च्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 7 त्या अंकावरती. लो स्कोरिंग मॅच आपण पाहता आणि त्यामध्ये देखील 8 धावा धाव फलकावरती, 8 धावा धाव फलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावा आहेत धाव फलकावरती. 33 करायच्यात, 25 ची अजूनही गरज आहे. 25 बॉल शिल्लक आहेत, 25 ची गरज आहे. रनअप बॉल इक्वेशन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अंतिम बॉल बॅक पुढे जाऊन सन्मान देण्याचा प्रयत्न टेस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 1 मध्ये 8 धावा खर्च करण्यात येणार आहे. 24 बॉल, आता 25 धावसंख्येची गरज आहे. ती बॅटिंग करणाऱ्या किंग ब्रदर्स रजपे 11 संघाला. चोवीस बॉल मध्ये आता 25 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती ऋषी. पहिलाच बॉल ऋषीचा वेगवान बॉल, रायसिंग डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल अतिरिक्त उचली घेतोय. अंपायर डिसिजन, इट इज वाईड. धाव संख्याच्या धाव फलकावरती 9. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. P2 षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती ऋषी. पहिलाच बॉल अतिरिक्त धाव संख्येने फेकलाय. 24 ची गरज आहे. बॉल शिल्लक 24. सुमित सलामीच्या भूमिकेमध्ये आलाय. पॉवर प्ले 2 चा त्याला फायदा घेणं गरजेचं आहे. शरीरभेदी बॉल, इथे मात्र येतो डॉट बॉल. डॉट बॉलची होती सांगता डॉट बॉल नंतर 23 बॉल शिल्लक 24 ची गरज आहे. धावसंख्या धाव फलकावरती 9. चांगली गोलंदाजी चालू आहे. 33 वाचवत असताना आकाश बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाज हरी देखील बाद झाला. अमर आणि सुमित मैदानामध्ये आहे. बॅटची कडा आणि इथे मात्र सुमित देखील जाईल माघारी. या मॅच मधील आणखी एक सफलता. बॅट्समन सुमित हॅज टू डिपार्ट. ऋषीचा बॉल वेगवान बॉल, बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. डॉट बॉलची होती सांगता डॉट बॉल आणि डॉट बॉल पर्सेंटेज जास्त फेकावे लागतील या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी जय सोमजाई माता 11 टीमला. 3 बॉल संपले त्या षटकातील. 21 बॉल, आता 24 धावसंख्येची गरज आहे. 21 बॉल मध्ये 24 चे समीकरण. फुलटॉस बॉल चांगल्या रीतीनं फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर येतो वेगानं. एक रन इथे विल ऍड धाव फलकावरती. 1 च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. 10 धावा धाव फलकावरती. थेंबे थेंबे तलेसाचे बऱ्याचशा कालावधीतून धाव धाव फलकावरती जोडली गेली आहे. धावसंख्या 10, अजूनही 33 चा पाठलाग करत असताना 23 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल संपले त्या षटकातील. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. स्लॉट मध्ये बॉल
मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग, मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र डॉट बॉलची होती. सांगतात डॉट बॉल पर्सेंटेज जसे येतील ना तसे या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल जय सोमजाई माता 11 संघ, आणि तेच आपण पाहतोय. आकाश लवकर बाद झाला, त्यानंतर सुमित देखील निराश पावलं ना मैदानाच्या बाहेर. हरी देखील पहिल्याच बॉलवरती बाद. अमर आणि रोहन वरती आता संपूर्णपणे टीमची मदार आहे. 23 ची अजून एक गरज आहे, 10 धावा धाव फलकावर. अंतिम बॉल या षटकातील. टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर अंपायर सांगत असताना इट इज वाईट बॉल. गणेश रसाल यांचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 11 या धावसंख्येवरती 22 ची अजून एक गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 19 बॉल 22. सामना बॅलन्स आहे. एखादा येणारा विकेट या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल जय सोमजाई माता 11ला. तर येणारी प्रत्येक धाव विजयाच्या दिशेने नेईल. किंग ब्रदर्स रचपे 11ला अमरची मात्र दांडी गुल केली. गोलंदाज ऋषीनं पाठवलाय माघारी. बॅट्समन अमर बॅक टू द डग आउट. आठ धावामध्ये 2 विकेट मिळवल्या गोलंदाज केवलनं. त्यानंतर ऋषीनं तर धावा खर्च केला, फक्त 3 आणि 2 विकेट मिळवल्यात. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आहे ती 11 धावा धाव फलकावरती. 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन केवल. अठरा बॉल मध्ये आता 22 करायच्यात. मैदानाच्या आतमध्ये जात आहेत नवीन फलंदाज मिलिंदजी पिंगले, टीमचे स्वतः सर्व संपूर्ण आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. 18 बॉल 22 ची गरज आहे. P1 P2 षटकामध्ये धावा आल्याच नाहीत, फक्त 11, आणि त्याच कारणास्तव आता येणारे 3 षटक 22 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 22 ची गरज. बॅकपुढे जात कट करायचा होता, बॅटला स्पर्श करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. पंच सांगतायत नॉट आउट. 2 पंच एकमेकांचा निर्णय देत आहेत आणि त्याचमध्ये नॉट आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये सज्ज होतोय. 17 बॉल आता 22 ची गरज आहे. छोटा खेळाडू देखील फिल्डिंग करताना दिसतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. कमी वयामध्ये क्रिकेटचा अनुभव या खेळाडूंना मिळावा यासाठी आपण ही परिसर मधील प्रीमियर लीग घडवतोय, आंबिवली परिसर प्रीमियर लीग, आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय छोटा खेळाडू आपण शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डिंग करत असताना. 17 बॉल 22 ची गरज आहे. प्रत्येक येणारा डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप सिलेक्शन बहारदार आहे. हा निर्णायक चौकार होतोय बॅट्समनच्या बॅट मधून, लॉंग ऑफ मध्ये तो चौकार. थँक्यू डुझे. इथे देखील ऑप्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. अंपायर गणेश रसाल सांगत असताना वाईट बॉल ला धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचेल. 16 या धावसंख्येवरती 33चा पटला करते. 17 ची अजूनही गरज आहे. 16 बॉल शिल्लक आहेत, 17 ची गरज आहे. रन ऑफ बॉल इक्वेशन, डॉट बॉल पर्सेंटेज आता या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात जय सोमजाई माता 11ला. टप्प्याचा बॉल, चांगली फिल्डिंग शॉर्ट फाईन लेग मध्ये ओमकारच्या माध्यमातून. छोटा खेळाडू आहे,
निशूच्या ओमकारच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगतात, डॉट बॉल फेकायचे त्या मॅच मध्ये जय सोमजाई माता 11 ला, तेच प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न, या अगोदरचा डॉट बॉल प्रेशर रिलीज करायचा होता आणि इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. 17 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल 17. मॅच अजूनही बॅलन्स आहे. लो स्कोरिंग मॅच टप होताना पाहायला मिळते. 14 बॉल 17. इथे देखील सावधान पावित्र्य. ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बॉल बाहेर आहे की नाहीये यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. डॉट बॉलची होती सांगता. 13 बॉल आता 17 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 17 ची गरज आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र शपलून मारण्याचा प्रयत्न, कमालीचा फटका अंतिम क्षणी बॅट्समनच्या बॅट मधून येतोय. फाईन लेग मध्ये येतोय चौकार. आदेश मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. 6 बॉल आता 7 ची गरज आहे. मागील 9 बॉल मध्ये 4च धावा आल्या. 8 बॉल मध्ये धावसंख्या आलीच नव्हती धावफलकावरती आणि मागील 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या. हे क्रिकेट आहे. क्रिकेट कधी बदलेल नाही सांगता येत नाहीये. जसा सरडा देखील लगेच रंग बदलतो ना, तसा क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलतो. याच पद्धतीनं आपण पाहतोय आता 6 बॉल 7 ची गरज आहे. धावा वाचवल्या जातील की धावा अगदी थांबवल्या जातील. 6 बॉल 7. कठीण प्रसंगामध्ये चालू असलेला सामना तुम्ही पाहताय आणि कठीण परिश्रम मैदानाच्या आतमध्ये. हार मानायला तयार नसलेले दोनही संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. 6 बॉल 7. लक्ष होतं छोटं आणि छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे मोठं परिश्रम मैदानावरती केलं होतं जय सोमजाई माता 11 न. आता 6 बॉल 7 धावा त्यांना वाचवायच्यात.
नेक्स्ट मॅच आपण पाहतोय यानंतरची मॅच श्रवण 11 किंग ब्रदर्स 11. उलटाच बॉल चेंडू हवेमध्ये एक टप्पा घेत चालाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमा पार मिड विकेटला येतो चौकार. 5 बॉल. थँक्यू विजय. मागील 2 बॉलवरती आलेल्या 10 धाब्याने या मॅचची हवा सोडल्या खऱ्या अर्थानं. या बॉलवरती देखील चौकार. 3 बॉल मध्ये 14 धाबा आल्यात. 5 बॉल आता 3 ची गरज आहे. 5 बॉल आता 3 या धावसंख्येची गरज. सामना होता कुठे आलाय कुठे काय संघर्ष होता जय सोमजाई माता 11 टीमचा, परंतु त्या संघर्षाला मध्येच बदलवून टाकलं ते 2 फलंदाजांनी. 3 बॉल मध्ये मागील 14 धावा आल्यात. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं सांगू शकत नाही. अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ. 5 बॉल 3 ची गरज आहे. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. 5 बॉल 3 ची गरज आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. अकुटप्प्याचा बॉल त्यावरती आक्रमकता क्षेत्ररक्षक नाही. वॅकन एरिया विजयी चौकार येईल का? विजयी चौकार मिड विकेटला येतोय. आकाश रसालच्या किंग ब्रदर्स 11 रजपे टीमनं हा सामना जिंकलाय.